हाय मित्रांनो, मी सुषमा परत स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की सध्याच्या धावपळीमध्ये दररोज धूळ, माती, ऊन, प्रदूषण याचा सामना आपल्या स्किनला करावा लागतो। अशा वेळेला ना पटकन आपण आपला चेहरा कसा क्लीन करू शकतो, तर आज मी ते तुम्हाला क्लीन अप सांगणार आहे ना, ते तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे। कारण बऱ्याच अशा स्त्रिया आहेत ज्या घरात असतात, त्यांना घर सांभाळायचं असतं, मुलं बाळ सांभाळायची असतात। मी माझ्यावरूनच तुम्हाला सांगते, कारण मी पण स्वतः एक गृहिणी आहे, घर सांभाळते, मुलाला पण सांभाळते आणि तुमच्यासोबत यूट्यूबचे व्हिडिओज पण शेअर करत असते। असं घरगुती DIY करायला खूप कंटाळा येतो, तर अशा वेळेला ना खूप झटपट असा क्लीनअप करायचा कसा, तर चला जास्त वेळ न घालवता, जास्त पैसे खर्च न करता, जास्त कामझाम न करता घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने लवकरात लवकर होणारा क्लीनअप कसा करायचा, आज ते मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि याचा रिझल्ट आहे ना, तो पण खूप इफेक्टिव्ह असणार आहे आणि तो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच। तर चला जास्त गप्पा न मारता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक, शेअर आणि कमेंट देखील करा। मैत्रिणींनो, क्लीनअपची पहिली स्टेप म्हटलं तर आपला चेहरा क्लीन करणे आणि प्रत्येकाच्याच घरामध्ये कुठला ना कुठला फेस वॉश असतोच। तर माझ्याकडे हा VLCC सीरम फेस वॉश आहे आणि यात विटॅमिन C असल्यामुळे स्किनसाठी खूपच फायदेशीर असतं, तर हे मी वापरणार आहे। त्याआधी मी माझे केस बांधून घेते, क्लीनअप करताना पुढे पुढे यायला नकोत। त्यानंतर चेहरा थोडा ओला करून त्यावर फेस वॉश अप्लाय करून घेणार आहे। त्यानंतर 30-40 सेकंद चेहऱ्याचा व्यवस्थित मसाज करून घेणार आहे, त्यामुळे पूर्णपणे चेहरा क्लीन होतो आणि आपल्या चेहऱ्यावर ऑइल असेल, धूळ माती असेल किंवा प्रदूषणामुळे चेहरा डल झालेला असेल ते व्यवस्थित स्वच्छ होतो। मसाज करून झाल्यानंतर चेहरा नॉर्मल पाण्याने धुवून घेणार आहे। त्यानंतर चेहरा आणि मानेचा भाग वगैरे सॉफ्ट रुमालने पुसून घेणार आहे। त्यानंतर आपली दुसरी स्टेप आहे ते म्हणजे स्क्रब करणे। तर या ठिकाणी मी एव्हरयूथ नॅचरल स्क्रब यूज करणार आहे। हा तुम्हाला 10 रुपयात कोणत्याही स्टोअरमध्ये मिळून जाईल आणि यात तुम्ही 2 वेळेला स्क्रब करू शकता। तर सगळ्यात अगोदर संपूर्ण चेहऱ्याला स्क्रब अप्लाय करून घ्यायचा आहे। त्यानंतर हातावर थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि चेहऱ्यावर मस्त असा मसाज करून घ्यायचा आहे। याने चेहऱ्यावरचे जे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स थोडे लूज होतात आणि चेहरा एकदम फ्रेश दिसू लागतो। याच्याने ना चेहऱ्यावरचा डलनेस पण कमी दिसू लागतो। तुम्हाला जिथं ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्सचा प्रॉब्लेम आहे तिथे जास्त मसाज करा, जसं नाकावर, नाकाच्या कडेला किंवा हनुवटीवर वगैरे। ते झाल्यानंतर चेहरा नॉर्मल पाण्याने धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर तिसरी स्टेप आहे ते म्हणजे गरम पाण्याची वाफ घेणे। तर वाफेसाठी 1 ग्लास पाणी गरम करून त्याची वाफ घ्यायचं आहे। वाफ घेताना डोक्यावरून टॉवेल किंवा कुठलाही कपडा किंवा असंही वाफ घेतलं तरी चालेल। वाफ घेतल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे जे पोर्स असतात ते लूज होतात आणि ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स जी पण डट आहे ती बाहेर येण्यास मदत होते। त्यानंतर या टूलने ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स काढायचे आहे। तर मला खूप जास्त नाहीत, थोडे नाकावर आणि हनुवटीवर आहेत ते मी काढून घेते आणि ते या टूलने सहजपणे निघतात। त्यानंतर शेवटची स्टेप आहे ते म्हणजे फेस मास्कची। तर मी इथे एव्हरयूथचा गोल्डन ग्लो पील ऑफ मास्क वापरत आहे आणि हे पण स्टेशनरीवर तुम्हाला 10 रुपयालाच मिळेल। जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, फक्त 20 रुपयामध्येच आपल्याला क्लीनअप करायचं आहे। तर हा गोल्डन ग्लो पील ऑफ मास्क आहे तो पूर्ण चेहऱ्याला लावून घेत आहे। आपले पोर्स ओपन झालेले असल्यामुळे ते आपल्याला व्यवस्थित करायचे असतात, लूज करायचे असतात, म्हणून फेस मास्क लावणं खूप गरजेचं असतं। पोर्स ओपन झाल्यामुळे त्याच्यामध्ये अशी एखादी गोष्ट जायला पाहिजे की त्याच्याने आपल्याला पिंपल्स येणार नाहीत आणि स्किन पण छान राहील। कारण गोल्डन ग्लो पील ऑफ मास्क यासाठी घेतलं की अँटीबॅक्टेरियल आहे, याने पिंपल्स येण्याचा चान्स कमी असतो, म्हणून हे मास्क वापरलेलं आहे। तर हा मास्क मी पूर्ण चेहऱ्याला आणि मानेला पण लावून घेतलेलं आहे। हे पूर्णपणे सुकेपर्यंत ठेवायचं आहे, मिनिमम 10 ते 15 मिनिट। आता माझा चेहरा पूर्णपणे सुकलेला आहे, तर इथे चेहरा धुताना थोडा मसाज करून घ्यायचा आहे
आणि आता बघा, माझा चेहरा मला खूप स्मूथ जाणवत आहे. नंतर कुठलं पण मॉइश्चरायझर असेल ते थोडं लावून घ्यायचं आहे.